तुमच्या स्वयंपाकघरात जर वस्तू चुकीच्या पद्धतीने ठेवलेल्या असतील ना, तर तुम्हाला आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात, घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया स्वयंपाकघरासाठी असणाऱ्या काही महत्त्वाच्या वास्तू टिप्स. स्वयंपाकघरामध्ये गॅस स्टोव्ह आणि सिंक हे जवळ नसावे, कारण ते अगदी जवळ असल्यास अग्नी आणि पाणी यांचा संघर्ष होऊन आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात आणि घरातील शांतता भंग होऊ शकते. वास्तुशास्त्रात रंगही महत्त्वाचे असतात. पिवळा, नारंगी किंवा हलका हिरवा रंग तुम्ही स्वयंपाकघरात वापरू शकता, ज्यामुळे समृद्धी वाढते. गडद रंग शक्यतो स्वयंपाकघरात टाळावे. विशेषतः काळा रंग नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. तो रंग चुकूनही स्वयंपाकघरात वापरू नये. मीठ नेहमी बंद डब्यात ठेवावे. उघड्या डब्यात ठेवल्यास संपत्तीचा नाश होतो आणि घरात अस्थिरता निर्माण होते असं म्हटलं जातं. तसंच स्वयंपाकघरात तांदूळ धातूच्या भांड्यात ठेवून ते भांडं पश्चिम दिशेला ठेवावं. ते विपुलतेचं प्रतीक असून समृद्धीचा स्थिर प्रवाह त्यामुळे घरात सुनिश्चित होतो. स्वयंपाकघर हे केवळ स्वयंपाक करण्याची जागा नसून ते तुमच्या घराचं भाग्य ठरवणारं स्थान आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळेच वास्तुशास्त्राचे हे छोटे छोटे नियम पाळा आणि तुमच्या घरात सुखसमृद्धीचं स्वागत करा. तुम्हाला या टिप्स कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लोकमत भक्तीला नक्की फॉलो करा.